हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे रवा आणि पोह्याचे मऊ लुसलुशीत जाळीदार असे डोसे. हे झटपट होतात, जास्त याला काही साहित्य लागत नाही, फक्त 10 मिनटं भिजवावं लागतात. आपल्याला संध्याकाळी काहीतरी नाश्त्यासाठी काहीतरी करायचं असेल तर ह्या झटपट पर्याय रवा आणि पोह्याचे जाळीदार असे डोसे होतात. आणि सकाळी पण तुम्हाला काही नाश्त्यासाठी पटकन करायचं असेल तर घरच्याच साहित्यात होणारा हा डोसा आहे झटपट. त्याच्यासाठी रवा पोह्याच्या डोस्यासाठी लागणारे साहित्य बघूया. हे पोहे घेतले 1 वाटी, ते भिजवून घेतले. 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी दही घेतली आणि दही घेतले आणि आपण हे डेसिकेटेड खोबरे, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ आहे. फक्त याच्यात आपण ह्याची चटणी करणार आहे आणि इनो घेतले आणि मीठ आहे. आता आपण हे सगळं मिक्स करूया. आता आपण पोहे टाकूया. पाण्यात भिजून स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यात भिजून ठेवले होते. आणि रवा आहे 1 वाटी, सगळं 1-1 वाटीचं प्रमाण आहे. आणि दही आहे. हे सगळं आपण थोडं पाणी टाकू आणि हे पाणी टाकून आपण भिजून ठेवूया 10 मिनटं, म्हणजे रवा चांगला फुलून येतो. अजून थोडं पाणी लागेल, मी अजून थोडं पाणी टाकते. आता आपण मिक्स करून 10 मिनटं भिजायला ठेवूया. थोडं आणखी पाणी लागेल, जसं पाणी लागेल तसं तुम्ही टाका. भिजायला झाकण ठेवून मिक्स करून घेतले आपण. आता आपण हे 10 मिनटं भिजायला ठेवूया, म्हणजे रवा छान फुलून येतो. भिजवून ठेवलं होतं रवा, दही आणि पोहे, हे आता आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया. या पद्धतीने सगळं पाणी शोषून घेतले रव्याने. आता आपण याच्यात आणखी पाणी टाकून वाटून घेऊया. आता आपण हे पोहे, रवा, दही सगळं मिक्सरमधनं वाटून घेतले बारीक. आता आपण त्याचे डोसे करूया. चवीनुसार मीठ टाकू याच्यात. छान असं मिक्स करून घेऊया. इनो टाकतोय आणि त्याच्यावर पाणी टाकूया. एकाच डायरेक्शनने फिरवा तुम्ही. बोलून आलं आपलं छान. आता तवा तापत ठेवला आहे. आपण तेल टाकूया. तव्यात तेल तापत ठेवलं आहे बघा. आणि त्याच्या जाळी पडली आपल्या डोस्याला झालं आहे. त्या साईडली आपण प्लेटमध्ये काढून, एकदम जाळी पडली आहे डोस्याला. आपण आता तो पलटून घेऊ. डोसा रेडी आहे. आपण काढूया प्लेटमध्ये. दुसरा डोसा टाकतो. छान जाळी पडली डोस्याला. एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार असा डोसा होतो आणि झटपट आहे. घरच्या साहित्यातच होतो. पण तो दुसऱ्या साईडने ब्राऊन झाला की पलटून घेऊया. झाला आहे आपला कोरडा एकदम. आता आपण हा पलटून घेऊया. छान. आता डेसिकेटेड खोबरे घेतले, हिरवी मिरची घेतली, लसूण घेतलं आणि मीठ, हे सगळं आपण वाटून घेऊया. ही आपण चटणी तयार करतोय, झटपट होणारी आणि एकदम टेस्टी होते. आता हे पण सगळं वाटून, हे बघा आपण ही चटणी वाटून घेतली. खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ टाकून येतात. आता आपण हे प्लेटमध्ये काढूया. आपण तेल तापत ठेवलं आहे. त्याच्यात आपण चटणीवरची वरची फोडणी देऊया. मोहरी टाकूया. टाकूया मोहरी, टाकूया आपली चटणी. आता आपण चटणीची फोडणी रेडी आपली. हे आपण चटणी टाकली. हे आता आपण प्लेटमध्ये काढले. रवा आणि डोसा, झटपट होणारा डोसा आहे. जास्त याला 10 मिनटं भिजवलं की संध्याकाळी नाश्त्याला सकाळच्या वेळेस
तुम्ही करायला काही हरकत नाही. झटपट होणार आणि टेस्टी आणि जाळीदार होतो. मुलांना डब्यासाठी पण छान आहे हा रवा पोह्याचा डोसा. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि बरं का, तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा.